जम्बो कोविडचं, कारण मी फक्त हे व्हेंटिलेटर प्रदान करणं एवढं म्हणणार नाही, कारण की 20-25 दिवसापूर्वी या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जेव्हा एक छोटासा प्रसंग घडून आला आणि एक प्रसंग असा होता की 3-4 युवक त्या ठिकाणी अतिशय कमी वयामध्ये आणि संबंध तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातून असं एक प्रेशर होतं की आम्हाला इथं कुठल्याही परिस्थितीत व्हेंटिलेटर बेड आणि तरुण येतो आणि प्रत्येकजण या ठिकाणी इथे कसं आपल्याला आज बसता येईल, कारण आज आपल्याकडे ग्रामीण रुग्णालयामध्ये 110 ऑक्सिजनचे बेड आहेत आणि 15 व्हेंटिलेटरचे बेड आणि एकही व्हेंटिलेटर खाली नाही, परंतु कसा होईल आणि तो तरुण कसा वाचेल या धडपडीत असताना बंटी काळेचा घोडेगाव ग्रामसेवकचे चिरंजीव त्यांचा फोन आला की सेठ कसं तरी बघा या ठिकाणी त्या पेशंटचं आपल्याला वाचवलं पाहिजे, केलं पाहिजे. तर तो पेशंटसाठीची जी डॉक्टर लोक मेहनत घेत होती ती गोष्ट वेगळी आहे, परंतु काय किंमत आहे सांगा त्या व्हेंटिलेटरची. आपण ड्यू करू म्हटलं बघ आता पेशंट आहे त्याला व्हेंटिलेटर कधी मिळेल माहीत नाही, पण या पेशंटला परमेश्वर आणि त्याचं प्रारब्ध करेल, परंतु आपल्याला अशी गरज आहे. म्हटलं ठीक आहे, त्या काही असेल तर मला किंमत सांगा. आणि इतक्या तातडीने त्या ठिकाणी माणसं तयार होतात म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी नामदार साहेबांनी 1.5 कोटी रुपये या दिवशी या ठिकाणी त्यांच्या आमदार फंडातल्या ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या सगळ्या गोष्टींची गरज या त्यांनी देखील त्या ठिकाणी अगदी ग्रामस्थांकडून गोळा करून 15-20 मिनिटात त्या ठिकाणी तो रक्कम गोळा केली आणि एक व्हेंटिलेटरसाठी मदत केली. असे राहिलेले डिपेंड लोक तालुकीपत संस्था असेल, सायनात्मक संस्था असेल, असे प्रसंग येऊ नये. पण 700 त्या ठिकाणी अवसरीमध्ये CCU जी सुरेख व्यवस्था, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक या सगळ्या इमारती होत्या, त्या सुदैवाने आज या ठिकाणी या तालुक्यातल्या पेशंटला उत्तम असे दर्जाची त्या ठिकाणी सोय निर्माण झाल्यानंतर याही ठिकाणी अधिकाधिक त्या ठिकाणी सगळ्याच तालुक्यातले लोक येत असतील, पण इथे अधिकाधिक लोक या ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी येत असताना एवढं आलं की इथून एखादा पेशंट पुण्याला पाठवायचा किंवा काय करायचं तर पुण्याला कुठल्याही परिस्थितीत म्हणजे पहिल्या लाटेमध्ये मला चांगला अनुभव आहे की पुण्यात 10-5 हॉस्पिटलांना सकाळी डिस्चार्ज झाला की आम्ही सांगायला आमचे 4 पेशंट येणार आहेत, आमचे 3 येणार आहेत. तोपर्यंत आमच्याकडे एकही फोन आलेला नसायचा, नामदार साहेबांकडे काही फोन नसत आलेला, पण 4-5 वाजता झाले की पेशंट या पद्धतीने सुरुवात करायची आणि सकाळी आम्ही त्या लोकांना सांगून ठेवलेलं, संध्याकाळी आम्ही ते पेशंट कुठून न कुठून यायचे आणि त्यांना पाठवायचं. मोठा हात पाय जोडून त्यांना मार्च महिन्यापासून जे वातावरण आणि लोकांना संदेश द्यायला सुरुवात केली की त्यांनी ते ओळखलं होतं की लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय होणार नाही, ब्रेक द चेन केल्याशिवाय होणार नाही. आणि हळूहळू पाहता परत अटीतटीची परिस्थिती या ठिकाणी आपल्यावर आली आणि बेड एवढे आपण उपलब्ध केले. दरम्यानच्या काळात देवालयांनी याही ठिकाणी आणखी 20 बेड वाढवले, 110 चे 130 बेड केले. सगळ्या खाजगी डॉक्टरांना पण आपण या ठिकाणी की तुम्ही प्रांतसाहेबांनी, प्रशासनाने तातडीनं त्यांना ज्या ज्या गरजा होत्या, ज्या ज्या अडचणी होत्या त्या उपलब्ध करून त्यांना लायसन्स देऊन त्या ठिकाणी खाजगीमध्ये सुद्धा या जवळपास 150 बेड मंचर आणि परिसरामध्ये उघडले आणि त्यांनाही अडचणी ज्या ऑक्सिजनच्या येत होत्या त्या येत होत्या, त्यांना दिवस रात्र औषधांच्या अडचणी होत्या, त्या सगळ्या काळासाठी प्रशासन सज्ज असताना अशी आज एक गरज होती की सगळं करत असताना आज या ठिकाणी मोठं शहरामध्ये जसं असतं, शहरातले जम्बो कोविड जे आहे हे सगळे कॉर्पोरेशन, मुंबई कॉर्पोरेशन असेल, पुणे कॉर्पोरेशन असेल, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन असेल, अशा बलाढ्य संस्था चालवतात. ग्रामीण भागात जेव्हा आम्ही पहिला हा प्रस्ताव घेऊन गेलो, नामदार साहेबांना अनेक वेळा या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही तयारी तर करा, तुम्ही गोष्ट तर करा आणि सगळे प्रस्ताव प्रशासनाने या ठिकाणी तयार केले. साहेबांनी 2-3 वेळा सांगितल्यानंतर आम्ही कलेक्टर कचेरी, कमिशनर यांच्याकडे झटपटे मागू लागले. त्यांनी आपलं पाहून घेतलं की यांचं आपलं ग्रामीण भागातलं 30 कोटीचं प्रस्ताव आहे. सह्या केल्या, नको डोक्याला त्रास आणि मुंबईला गेला. मुंबईत हा प्रस्ताव परत आला
पण आम्ही मधल्याच्या काळात ज्या विवंचित होतो की कुठल्याही परिस्थितीत हे व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्या सगळ्या गरजा साहेब पुन्हा एकदा मागे लागले. साहेब असं होणार नाही. साहेब म्हटले पण थोडं अवघड गोष्ट आहे, ग्रामीण भागात कुठं नाही, जिल्ह्याच्या अनेक ठिकाणीमध्ये या ठिकाणी एवढं मोठं जम्बो कोविड सेंटर नाही आहे. इतक्या मोठ्या पद्धतीने ऑक्सिजनची मारा असताना आपण कुठं करू शकणार. पण साहेबांना म्हटलं, साहेब इतक्या भक्कमपणे ज्या लोकांनी आपल्याला आज 16 दिले, अजून 18 या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या अशा दानशूर व्यक्तींनी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर दिले, 11 टाटा ट्रस्टनी दिलेले, असे 45 व्हेंटिलेटर आपण उभे करू शकलो आहे. शासनावर कुठलाही एवढा मोठा भाग असा येत आहे. मला म्हटलं ठीक आहे, अर्धा तासांनी फोन केला, मनाने बोललात ना ते सगळं जाऊन तिकडे त्यांना विश्वास द्या. पुन्हा आम्ही कमिशनर साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेब होते, CO साहेब होते, त्या सगळ्यांना परत आम्ही हे केलं की साहेब ह्या गोष्टी 2-2.5 तास त्या या सगळ्या गोष्टींची आमची हे करत होते की एका ग्रामीण भागात कसं या पद्धतीने होईल. तर साहेब जवळपास 15 लाख 12 लाख लोकांना या 300 ऑक्सिजनचे आणि व्हेंटिलेटरच्या बेडचा इम्पॅक्ट होऊ शकतो. इथून शहरात 1-1.5 तास जाणं आणि आमच्याकडे जे एक विश्वास या ठिकाणी पेशंट्सनी दाखवलेला आहे तो बाकी कुठला नाही. तो केवळ आणि केवळ आंबेगावची प्रशासकीय यंत्रणा, मेडिकल यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस आणि स्टाफ याच्याच विश्वासामुळे या ठिकाणी अनेक लोकांनी दान देण्याचे या ठिकाणी कबूल केलेलं आहे. मोर्डे साहेब विनंती, आपण पुढे यायचे. One more smile. ओके, Thank you. बाळासाहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. हो. संस्थेचे फुल नागरिक सहकारी पतसंस्थेचे एक मिनिट सर, इथं बसू. थँक्यू. कोण आले? सर इथे बांगर अशोकांना होता ना, कमलनाथ एलियन्स इन्फ्रा कमलेश शिंदे आणि अतिशय इंजिनियरचे सावता शेठ यांचे प्रतिनिधी नारोलीचे वडगावचे आपले बाळासाहेब पिंगळे, ग्रामस्थ खडकी, सरपंच आता सर एक मिनिट. इकडे बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.